नमस्कार. तर गेल्या गुरुवारी होता माझा वाढदिवस. तर मी म्हटलं चला आज केक बनवूयात घरीच. नेहमी मी बनवते तो बिस्किट किंवा मैद्यापासून बनवते. यावेळेस म्हटलं प्रीमिक्सचा बनवून बघूयात कसा होतो आहे ते. त्यामुळे मी प्रीमिक्स एक मागवलं होतं. आय गेस हाफ KGचा केक बनेल ह्याचं प्रीमिक्स होतं ते. याच्यामध्ये आपल्याला शुगर वगैरे काहीही ॲड करावी लागत नाही. फक्त दूध मिक्स करायचं आणि ते बॅटर रेडी करून बेक करायला ठेवून द्यायचं. तर इथे मी ते प्रीमिक्स घेतलं, त्याच्यामध्ये दूध टाकलं जेवढं बसेल तसं आणि त्याचं बॅटर बनवलं मस्त असं. दूध लागेल तसं अंदाजाने मी घेत ते बॅटर स्मूथ होण्यासाठी त्याची कन्सिस्टन्सी वगैरे बघत होते. तर असं कन्सिस्टन्सी चेक करतच आपल्याला दूध जेवढं लागेल तेवढं अंदाजाने घ्यावं लागतं. इथे मी ते साय वगैरे पडू नये म्हणून दूध गाळत घेत होती. तर आता मला वाटतं हे ओके कन्सिस्टन्सी झालेली आहे, जसं आपल्याला केकसाठी लागते तशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. त्यानंतर मग ते मी बॅटर मोल्डमध्ये घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मला एक पुडी भेटली होती. मला वाटलं हे शुगर वगैरे आहे की काही, म्हणून ते ओपन करून बघितलं तर ते शुगर पॉप्स होते जे डेकोरेशनसाठी आपण नंतर यूज करणार होतो. त्यानंतर मग मी मोल्ड घेतला, मस्त त्याला बटर वगैरे लावलं छानपैकी आणि त्याच्यामध्ये बॅटर घेऊन तोपर्यंत मी इकडे कढईमध्ये प्रीहीट करायला ठेवली होती कढई आणि त्यामध्ये पाणी घेतलं होतं कढईमध्ये, ते प्रीहीटसाठी ठेवून दिलेलं. तर इथे मस्तपैकी मी हे बॅटर जे तयार केलं आहे ते ह्या हार्ट शेपमध्ये मोल्डमध्ये टाकला आणि मला असं वाटत नव्हतं की खूप असा फुलेल केक तो, कारण बॅटर खूप अगदी तळाला थोडंसं बसलं होतं. पण केक छान झाला होता, अगदीच मस्त छान फ्लफी झाला होता आणि एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त खरंच छान होता तो. तर तुम्ही ट्राय करू शकता प्रीमिक्सचा केक वगैरे. इथे नंतर मी ते डार्क चॉकलेट घेतलं आणि ते डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मी थोडंसं बटर पण टाकलं होतं, सो ते मेल्ट आणि त्याचं थिकनेस जी आहे ती आपल्याला प्रॉपरली भेटते म्हणून. त्यानंतर मग मस्त असं हवं तसं मला त्याची कन्सिस्टन्सी भेटली होती. आणि इथे संध्याकाळी ठेवला होता केक बनवायला तर ते मध्येच लाईट गेलेली आहे. मग केक झाला होता त्याच्यामुळे आम्ही तो काढून घेतला आणि त्यानंतर मग त्याचं मस्त डेकोरेशन वगैरे केलं होतं. तर इथे मी आता हे चॉकलेटवरती स्प्रेड केला आणि त्यानंतर त्याच्यावरती शुगर पॉप्स वगैरे टाकले. तर तो भारी दिसत होता, म्हणजे असं खूप छान वाटत होता. तर इथे माझं चॉकलेट स्प्रेड करून झालंच होतं. त्यानंतर मग ते शुगर पॉप्सने मस्त असं डेकोरेशन केलं मी आणि छान असं, म्हणजे कॉल्स वगैरे खूप चालूच होते. मस्त असा दिवस छान असा चालला होता. खूप भारी वाटत होता आज आणि छान, म्हणजे अहोनी असं गिफ्ट वगैरे पण छान छान दिलेत. हे जे पैंजण आहे हे आणि ही साडी अहोनी गिफ्ट केली आहे. ॲक्च्युली बड्डे दिवशीच इव्हिनिंगच्या टायमिंगलाच ती साडी रिसीव्ह झाली, त्यामुळे आम्ही दोघंही खूप खुश होतो. त्यानंतर मग आम्ही बाहेर निघालो. जाता जाता पहिलं स्वामींच्या मठामध्ये गेलो, तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतरच मग पुढे आम्ही समोरच स्वामींच्या मठाच्या समोरच साईबाबांचं मंदिर आहे, इथे पण दर्शन घेतलं लांबूनच. आणि त्यानंतर मग आम्ही सगळेजण, दादा, वहिनी, मी, शिव, श्लोक, अहो, आम्ही सगळे हॉटेलला जेवायला गेलो. सो रस्त्याने असंच मस्त आमची मजा चालू होती. आपली लालपरी वगैरे त्याचा व्हिडिओ शूट केला आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडंसं थंडी खूप लागत होती. आणि त्यानंतर मग आम्ही पोहोचलो हॉटेलला, मस्त जेवण वगैरे ऑर्डर केला. छान तिथेही व्हिडिओ वगैरे बनवत होतो, फोटो सेशन वगैरे केलं. जेवणही खूप छान होतं तिथलं. तर मस्तपैकी ह्या पद्धतीने आमचं सेलिब्रेशन ऑलमोस्ट झालंच. त्यानंतर मग आम्ही केक कटिंगसाठी गेलो होतो. केक कटिंग, फोटोशूट छान असं आमचं सगळं सुरू होतं. त्यानंतर फोटोशूट झाल्यानंतर मग फायनली आजचा दिवस संपलाच होता. मग इथेच फोटोशूट वगैरे केलं. त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो मग, आणि अशा प्रकारे माझा मस्त असा दिवस खूप छान आणि एन्जॉय करण्यात गेला. खूप भारी वाटलं एकदम. आणि म्हणजे खूप दिवसानंतर मी असा स्वतःचा वाढदिवस सेलिब्रेट केला असं मला म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मी खरंच खूप खुश होते, खूप म्हणजे खूप जास्त खुश होते. यावेळेसचा माझा खरंच बड्डे खूप स्पेशल होता. मला एक्सपेक्टेड नव्हता, त्याहीपेक्षा जास्त स्पेशल झाला यावेळेसचा वाढदिवस. सो थँक्यू सो मच सगळ्यांना, ज्यांनी मला विश केलं त्यांनाही.